आता पुढे बघूयात एक मोठी बातमी। नीट परीक्षेतील घोटाळ्यावरून मुंबईमध्ये महापालिका कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन करण्यात आलेले आहे। यावेळेस काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी केली आहे। मुंबई महापालिकेसमोर बॅरिगेड्सवर चढून काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। तर आंदोलनानंतर वर्षा गायकवाड यांनी हल्लाबोल सुद्धा केलेला आहे। नीट घोटाळ्यावरून आता काँग्रेस संपूर्ण राज्यभरात आक्रमक झाले असल्याचं बघायला मिळत आहे। त्यावरूनच आता वर्षा गायकवाड यांनी सरकारवर हल्लाबोल केलेला आहे। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा यावेळेस वर्षा गायकवाड यांनी केलेली आहे। नहीं चलेगी। अरे नीट की परीक्षा रद्द करो, रद्द करो, रद्द करो। नीट की परीक्षा रद्द करो, रद्द करो, रद्द करो। एनटीए को बर्खास्त करो, बर्खास्त करो, बर्खास्त करो। एनटीए को बर्खास्त करो, बर्खास्त करो, बर्खास्त करो। बच्चों के भविष्य से खेलना बंद करो, बंद करो, बंद करो। युवाओं के सम्मान में, मैदान में। विद्यार्थियों के सम्मान में, मैदान में। छात्रों के सम्मान में यावेळेस आपण बघतोय या सर्व आंदोलकांना शांत करण्यासाठी पोलिसांना सुद्धा मध्यस्थी करावी लागलेली आहे। बॅरिगेड्सवर चढून या ठिकाणी आता सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं आहे। काँग्रेसकडून आपण बघू शकता की आंदोलन सुरू आहे आणि जिथे प्रेस क्लब आहे त्याच्याच बाजूला मुंबई काँग्रेसचं जे ऑफिस आहे त्या ठिकाणी नीटच्या संदर्भातलं हे आंदोलन सुरू केलं। नीट परीक्षा पुन्हा घ्या, एनटीए बरखास्त करा, या घोटाळ्याची चौकशी करा असं आंदोलन तरुणांनी या ठिकाणी सुरू केलेलं आहे। आपण बघू शकता की हे तरुण मोठ्या प्रमाणात अचानकच या ठिकाणी आलेले आहेत आणि पोलिसांना देखील त्यांची कुमक कमी पडलेली आहे। पोलिसांची कुमक कमी असतानाच जेवढे बाहेर विद्यार्थी होते त्यांना सगळ्यांना कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आणि आपण दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर दुसऱ्या बाजूला जिथे काँग्रेसचं कार्यालय, मराठी पत्रकार संघ आहे, प्रेस क्लब आहे, त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांनी या सगळ्यांना बंद करण्यात आलेलं आहे। सगळ्या कार्यकर्त्यांना आतमध्ये डांबून ठेवण्यात आलेलं आहे। कार्यकर्त्यांचं हे आंदोलन सुरू होतं। नीटची परीक्षा जी आहे त्या घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी, ती परीक्षा रद्द करण्यात यावी अशी मागणी या कार्यकर्त्यांकडून, विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेली आहे। आणि या सगळ्यांना आता ताब्यात घेतलं। पोलिसांकडे वाहनं कमी आहेत, त्यामुळे या सगळ्यांना बाहेर काढू शकत नाही, म्हणून त्यांनीच या सगळ्यांना डांबून ठेवलेलं आहे या गेटच्या आतमध्ये। आणि जेवढे विद्यार्थी ताब्यात घेतलेत त्यांना आता पोलीस स्टेशनला घेऊन जाण्यात येणार आहे। अधिकची कुमक पोलिसांनी अधिकची कुमक मागवण्यात आलेली आहे आणि ही अधिकची कुमक मागून या सगळ्यांना पुन्हा आता पोलीस आपल्या ताब्यात घेणार आहेत। वर्षा गायकवाड आहेत, आपण त्यांना पण बघू शकतो की वर्षा गायकवाड आणि जे काँग्रेसचे, मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत। मुलं वर्षभर अभ्यास करतात, शिक्षण क्षेत्र आहे पॉलिटिक्स पेक्षा वेगळं आहे। देशाचे पंतप्रधान जगाची युद्ध थांबवू शकतात पण मुलांचे पेपर लीक थांबवू शकत नाही। या मागच्या काळापासून किती पेपर लीक झाले याची जबाबदारी कोण घेणार? म्हणजे रेल्वेचे ऍक्सिडेंट होतात त्याची जबाबदारी नाही, पेपर लीक होतात त्याची जबाबदारी नाही, मुलांच्या भवितव्याचं काय? आणि म्हणून आम्ही ह्या ठिकाणी म्हणतोय की तू राजीनामा दिला पाहिजे शिक्षण मंत्र्यांनी आणि यासाठी येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही सातत्याने आंदोलन करत आहोत। मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि त्याचबरोबर खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितलेलं आहे की आम्ही जो या लाखो विद्यार्थ्यांसाठी हा प्रयत्न करतोय आणि आमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न या ठिकाणी पोलीस करतायत। आम्ही आंदोलन योग्य मार्गाने आमचं आंदोलन सुरू होतं, मात्र न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार, यापुढे देखील आम्ही असाच प्रयत्न करत राहणार। आणि हा आंदोलन जर आमचा दडपण्याचा प्रयत्न केला तर लाखो विद्यार्थी या रस्त्यावरती उरतील। कॅमेरामन राकेश नेरुळकरसह विनय मात्रे, साम टीव्ही।